नमस्कार, स्वागत आहे पीशी फॅशनमध्ये. आपण आज कटोरीचं साईड कट करतो आहे, पुढची फ्रंट बाजू. त्यासाठी ही फ्रंट बाजू काढलेलं आहे आणि आता कटोरीचं शोपटी काढत आहे. शोपटी समोरच्या साईडला 3.5 इंच, फिटिंग साईडला 2.5 इंच असं घेतलेलं आहे. आता एक रेग मारून घेतलेला आहे बरोबर त्याच्यावर, आणि आता ही शोपटी कट करायची आहे. शोपटी कट झालेला आहे. आता आपण काढू पुढची बाजू साईड, कटोरीचं साईडचं बाजू. त्यासाठी मध्यभागी आखून घेतलेलं आहे. किती ब्लाऊजचं फिटिंग असेल, मुंडा उंची घेतलेला आहे 6, गळा उंची घेतलेला आहे 5, गळा उंची 5 घेतलेलं आहे. इथं मध्ये काढायचं आहे. फिटिंगचं 1 इंच सोडून किंवा तसंच काढू शकता. मध्य इथं 5 आणलेलं आहे. 9.5 फिटिंग आहे, तरी पण ह्याचं मध्ये मी 5 काढलेलं आहे. 9.5 फिटिंगचा ब्लाऊज आहे हा. आता जे गळा उंची घेतलेलं 5 इंच, त्याच्या अर्धा इंच वर टिक करायचं आहे. असा जे आपण मुंडा मध्ये काढून घेतलेला आहे, मध्ये म्हणजे असा आखून घेतला होता, त्यात मध्ये काढून तिथून 2.5 इंच असं तिरकं असं ठेवून कटिंग घ्यायचं आहे. 2.5 इंच आहे ते, बरोबर 2.5 इंच घेतलेलं आहे. 2.5 इंचचा पॉईंट झाला, हा मध्ये पॉईंट झाला, तो गळ्याचा पॉईंट झाला, 2.5 इंच पॉईंट झाला. 1, 2 आणि 3 असं पॉईंट झालेलं आहे. आता हे पॉईंट जोडून घ्यायचं आहे. हा कटोरीचा साईड बाजू आपली झालेली आहे. आता कट करून घ्यायचं आहे. हा जसं आखून घेतलेलं आहे ते. ही कटोरीची साईड आपली आखून झालेली आहे आणि साईडचा कागद तो टाकायचा नाही, त्यातून आपली कटोरी काढायची आहे. ह्या कागदातून कटोरी काढायची आहे, त्यामुळे टाकायचं नाही आहे. हे गळाचा आकार मी आखून घेतला होता, ते आता कट केलेलं आहे मी. आणि आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे कटोरी